2025ची सार्वजनिक निवडणूक नगर परिषदेच्या निमित्तानं सुरेश शिंदे सरकार यांच्या अध्यक्षतेखाली आणि नेतृत्वाखाली आम्ही सर्व वार्ड क्रमांक 5 मध्ये सगळीकडे फिरलो। त्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारांचा असून गेली 30-35 वर्ष सरकारांचं कार्य या जत तालुक्यात जत शहरात मोठ्या प्रमाणात आहे आणि जतचे कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी या जत शहरात फार मोठं काम त्यांचं योगदान या जत शहरासाठी आहे। तरी घड्याळ्या चिन्हावर प्रत्येकाने मतदान करून त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं ही नम्र विनंती। 2025 निवडणुकीमध्ये सरकार निवडणूक उभारले आहेत आणि इमो गौंडी आणि सारिकाताई आणि सारिका येडके ह्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे। सरकारने 20-25 वर्ष इतकं काम चांगलं केलं आहे, त्यामुळं 100% घड्याळ निवडून येणार आहे, यात काही अडचण नाही, काय नाही। सरकार आणि सरकारमध्ये एक घरातलं आमचं प्रमुख माणूस आल्यासारखं आहे, त्यामुळे रात्री 12 वाजता जरी सरकार कोणा हाक मारले तर रात्री 12 वाजता यायला तयार असतात, त्यामुळं काही अडचण नाही, काय नाही। 1 नंबर सरकार आपले येणार आहेत, काय अडचण नाही, घड्याळ सगळे येणार आहे। 2025 नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सुरेश शिंदे सरकार यांचं पॅनल उभं आहे। त्यामध्ये वार्ड नंबर 5 मधून इम्रान गौंडी आणि सारिका येडकेताई या उभ्या आहेत। यांना पूर्ण 5 नंबर वार्डातून पूर्ण बहुमत मिळत आहे, तरी ते विजय होण्याची पूर्ण खात्री आहे, म्हणून मी सर्वांचं अभिनंदन करतो।